नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद पांडुरंग पानसकर, पवले, तालुका पाटण, जिल्हा सातारा। मी या नेटसर्फ कमिशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युटर झालेलो आहे आणि या माध्यमातून श्रीयुत बंडूपंत विष्णू पवार यांच्या क्षेत्रावरती आलेलो आहे। आणि याने कधी तुम्ही डिस्ट्रीब्युटर झाले? एक दीड वर्ष झाली। दीड वर्ष झालं। दीड वर्ष तुम्ही अगोदर कशा वापरलं? भुईमुग, मका। बर, मक्यामध्ये काय तुम्हाला फरक वाटला? मक्यामध्ये झाला की फरक जवळ तीन कणस होती सर्वसाधारण 3 कणस आले। तो चांगला रिझल्ट चांगला आहे। तो भुईमुगावर काय वापरलं म्हटलं? भुईमुगावर बी टेम्ब्रिज, बायो 95, NPK, त्याचा बी रिझल्ट चांगला आला। रिझल्ट चांगला आहे। वापरलं तुम्ही वापरलं कसं? ते किती मिलीन वापरलं? 15 ml 10 ml 15 ml म्हणजे पंपाला वापरलं? पंपाला। आणि बायो 95 7-8 ml ते वापरलं। बरोबर, मग तो रिझल्ट बघून तुम्ही हळदीचा वापर केला। हळदीचा प्लॉट बनवताना तुम्ही याच्यामध्ये शेणखत वापरलं? शेणखत वापरले। रासायनिक खत वापरले का? काय नाही, अजून काय वापरले? या प्लॉट किती महिन्याचा आहे? 4था महिना चालू आहे। आता चालू होईल आता झालाय। 3 पूर्ण झाली। बरं, मग आता ह्या प्लॉट मध्ये तुम्ही हे जे उत्पादन बघताय हे तुम्ही समाधानी आहात का? हा, हे की बरं, आता इथून पुढे रासायनिक खत काय वापरणार आहात का? वापरायचं, एक डोस द्यायचा म्हणतोय। बरं, साधारणतः छोटासा आहे। बरं, आता हे तुम्ही प्लॉट समाधानी आहात का? वापरल्यानंतर स्टेमरी बायो 95 NPK जे वापरलं नेटसर्फचं, त्यापासून तुम्ही समाधानी तर झालेले आहे आणि प्लॉट पाहिजे असं सुंदर आलेलं आहे, आपण बघतोय आहे। त्याबरोबर आता तुम्ही इथून पुढं लोकांना काय सांगणार? लोकांना प्रोत्साहन करायचं की बाबा हे प्रोडक्ट या वर्षी प्लॉट केलाय, तुमच्याबरोबर इतर लोकांनी पण प्लॉट केले गावामध्ये, त्यांच्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये काय फरक आहे? बराचसाच फरक आहे। अतिशय चांगला फरक आहे। तसं आपण बाजूला बघू पण शकतो की आपल्या बाजूलाच केलेला प्लॉट आहे की जैविकचा वापर न केल्यामुळं आणि आपल्याकडे जैविकचा वापर केल्यामुळं काय फरक पडतो हे आपल्या डोळ्यासमोरच आहे। मग तुम्ही समाधानी आहे या प्लॉटवरती? समाधानी। आता लोकांना तुम्ही फीडबॅक काय आहे तुमचा? म्हणजे लोकांना काय सांगण्याचं? लोकांना सांगायचं की बाबा प्रोडक्ट हे चांगलं आहे, वापरायला काय हरकत नाही, उतारा बी चांगला आहे। बर, काही प्रॉब्लेम नाही, उत्पादन वाढणार, उत्पादन वाढतंय, खर्च कमी आहे। बरं, आणि त्यात जमिनीचा पोत सुधारणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत, हे लोकांच्या पर्यंत तुम्ही हळूहळू पोहोचवणार आहात। नमस्कार। नवीन फुटवे आले। नवीन फुटवा आहे। फुटवा तसा चांगला आहे, जबरदस्त फुटवा आहे। समजा आता आपण जे हळदीला प्रॉडक्ट वापरलं, आपलं स्टीम बायो 95 आणि NPKचं आळवणी दिलं, त्याचबरोबर ह्या मिरचीचं तुमची जी आहे आतमध्ये प्लॉट मध्ये, तिला आपण तुमची थोडीफार फवारणी झालेलीच आहे। मग त्यामुळे तुम्हाला मिरच्याचा काय रिझल्ट आला? मिरच्याचा बी भरपूर रिझल्ट आहे, फुल रिझल्ट आहे तसा। अतिशय चांगला आता रिझल्ट तसा फुल रिझल्ट आहे, अतिशय चांगला रिझल्ट आहे मिरचीला। बर, मिरचीला रिझल्ट भरपूर आहे तसा। बर, आता ह्या मिरचीचा रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगला मिळाला आहे। म्हणजे त्या पिकाबरोबर या पिकाला वापरलं गेलं आणि तुम्हाला आलेला रिझल्ट, मिरची केवढी आलेली, लांबडी किती आहे? मिरची लांबडी आहे की सर्व। बरोबर, त्याच्यात तेज किती दिसते? एवढी लांबडी मिरची तुमच्या उत्पादनात आली होती का कधी? नाही आलेली कधी। पहिल्या वेळेला वापरलं त्यामुळे आलेले मिरचीचं मला अतिशय चांगला असा रिझल्ट मिळाला। तेज किती चांगला आहे, मार्केटमध्ये तिला भाव मिळणार। त्याचबरोबर असे डेलणे बी दिलेले आहेत त्याला, मिरची झाड जे तुमचं आहे हे पडू नये खाली म्हणून तुम्ही त्याला टेकण लावलेलं आहे। अच्छा अच्छा अच्छा, एवढं चांगला प्लॉट निर्माण झालेला आहे मिरचीचा। नमस्कार, तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही तुमचा